नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्याला मानधन देणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय आणि या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते एकूण 2,000 रुपये मानधन याप्रमाणे मिळालेले आहे। मित्रांनो, आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकूण 2,000 रुपये हप्ता याप्रमाणे 18 हप्त्याचं वितरण आतापर्यंत करण्यात आलेलं आहे। एकूण शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण जवळपास 36,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळालेले आहे आणि आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना, देशातील लाखो शेतकऱ्यांना सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलेले होते आणि अशातच कृषी विभागाच्या माध्यमातून आजच एक पोस्टर जारी करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सांगितले गेलेलं आहे की या महिन्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025ला म्हणजे सोमवारी शेतकऱ्यांना 19वा जो काही पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो वितरित करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याबद्दल एक छोटंसं अपडेट होतं जे की आपल्याला नक्कीच आवडलेलं असेल। शेतकरी मित्रांनो, या 24 फेब्रुवारीला म्हणजेच येत्या 24 फेब्रुवारी 2025ला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित केला जाणार आहे। यासोबतच शेतकरी मित्रांनो, सध्या पीएम किसान योजनेकरता एक महत्त्वाचं ॲग्रिस्टेक योजनेचं विशिष्ट ओळखपत्र हे देखील शेतकऱ्याला लागणार आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी ॲग्रिस्टेक योजनेच्या जे काही विशिष्ट ओळखपत्र आहे याबाबत माहिती घेऊन येत आहोत। आज पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की शेतकरी मित्रांनो, ॲग्रिस्टेक योजनेचं जे काही विशिष्ट ओळखपत्र आहे ज्याला फार्मर युनिक आयडी कार्ड असं म्हटलं जातं, हे आयडी कार्ड शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त व फायद्याचं असणार आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला जो काही पीएम किसान योजनेचा लाभ असेल, क्रॉप लोन असेल, शेती संबंधीच्या वेगवेगळ्या योजना असेल, यासाठी आता हे विशिष्ट ओळखपत्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सीएससी सेंटरच्या माध्यमातून आपलं ॲग्रिस्टेक योजनेचं विशिष्ट ओळखपत्र लवकर बनवून घ्यावं। विशिष्ट ओळखपत्र बनवण्यासाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे। आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यास आणखी सोपं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला जाईल ॲग्रिस्टेक योजनेचं। यासोबतच तुमच्या शेतीचा गट नंबर माहीत असणं गरजेचं आहे। शेतीचा गट नंबर, शेतीचं क्षेत्रफळ आणि आधारचा डाटा या दोन्हीचं एकत्रीकरण ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून होत आहे आणि हे एकत्रीकरणाचा जो काही डाटा आहे तो विशिष्ट ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्याचा सेव्ह असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं। यासोबतच ॲग्रिस्टेक योजनेबाबत देखील आपण थोडक्यात माहिती बघितली। शेतकरी मित्रांनो, उपयुक्त माहितीसह या ठिकाणी येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।